श्रीहरी पद्म पुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद भगवद्गीता गीता प्रेस गोरखपुर। कृष्णं वंदे जगद्गुरुं श्री शेषशायी लक्ष्मी नारायण भगवान की जय। माता लक्ष्मी की जय। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद्गीता महात्म्य अध्याय 6। श्री भगवान म्हणाले, हे लक्ष्मी, आता मी 6व्या अध्यायाचे महात्म्य सांगतो। हे ऐकले असता मनुष्यांना मुक्ती हस्तगत होते। गोदावरीच्या काठी असणाऱ्या पैठण नावाच्या विशाल नगरात मी पिप्पलेश नावाने राहतो। या नगरात जानश्रुती नावाचा राजा राहत असे। तो प्रजेला अत्यंत प्रिय होता। त्याचा पराक्रम सूर्यमंडळाच्या तेजासारखा प्रखर होता। दररोज तो करीत असलेल्या यज्ञाच्या धुराने स्वर्गातील नंदनवनातील कल्पवृक्ष काळे पडले होते। जणू राजाच्या असामान्य दानशूरपणा पाहून हे लज्जित झाले होते। त्याच्या यज्ञातील पुरोडांश खाण्यासाठी आसक्त असलेले देव पैठण सोडून बाहेर कुठेही जात नसत। तो राजा दान देताना जे पाणी सोडित असे तेच पाणी पराक्रमाचे तेज आणि यज्ञाचा धूर यांनी पुष्ट होऊन ढग होई आणि योग्य वेळी पृथ्वीवर पाऊस पाडी। त्या राजाच्या राज्यात अतिवृष्टी, अनावृष्टी, उंदीर इत्यादी शेतीची नासाडी करणाऱ्या गोष्टी कुठेही नव्हत्या। उलट सर्वत्र उत्तम नीतीचा प्रचार प्रसार होता। तो राजा आड, विहीर, तलाव इत्यादी खोदण्याच्या मिशाने दररोज पृथ्वीमध्ये किती संपत्ती आहे हे पाहत असे। एकदा त्या राजाने दान, तप, यज्ञ आणि प्रजापालन यावर संतुष्ट होऊन स्वर्गातील देव त्यांना वर देण्यासाठी आले। ते कमळातील बीजतंतू सारख्या शुभ्र हंसाचे रूप होऊन आपले पंख फडफडवीत आकाश मार्गाने येऊ लागले। मोठ्या वेगाने उडणारे ते सर्व हंस आपापसात बोलत उडत होते। त्या हंसापैकी भद्राश्व इत्यादी 2-3 हंस वेगाने उडत पुढे गेले। त्यांच्या मागच्या हंसाने त्यांना हाक मारून म्हटले, मित्रा भद्राश्वा, तुम्ही वेगाने पुढे का निघालात? हा मार्ग अतिशय कठीण आहे, म्हणून आपण साऱ्यांनी मिळूनच चालले पाहिजे। हे समोरच पुण्यप्रतापी जानश्रुती महाराजाचे प्रखर तेज स्पष्टपणे दिसत नाही का? या तेजाने आपण कदाचित भस्म होऊन जाऊ, म्हणून सावधपणे आपल्याला इथून गेले पाहिजे। मागच्या हंसाचे हे बोलणे ऐकून पुढचा हंस हसून त्याच्या बोलण्याचा टर उडवत म्हणाले, बंधूंनो, या जानश्रुती राजाचे तेज ब्रह्मज्ञानी महात्मा रैक्वाच्या तेजाहून प्रखर आहे का? वरच्या गच्चीवर असलेल्या जानश्रुती राजाने हंस वरून चालणाऱ्या त्या हंसाचे बोलणे ऐकले, मात्र तो तत्काळ खाली उतरला आणि त्याने आपल्या सारथीला बोलावून म्हटले, सुता, ताबडतोब जा आणि महात्मा रैक्वाला इकडे घेऊन ये। राजाची ही मनपसंत आज्ञा ऐकून मह नावाचा सारथी प्रसन्नपणे नगराबाहेर पडला। सर्वप्रथम तो मुक्तिदायिनी काशीला गेला, जेथे त्रैलोक्यनाथ भगवान विश्वनाथ मनुष्यांना तारक मंत्राचा उपदेश देऊन मुक्त करतात। त्यानंतर तो गयेला गेला,
तेथे सुंदर नेत्र असणारे भगवान गदाधर लोकांच्या उद्धारासाठी राहत असतात. त्याचप्रमाणे अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी रैक्व महाशयांचा शोध घेत घेत सारथी पापनाशक मथुरेला पोचला. हे भगवान श्रीकृष्णाचे अधिष्ठान असून ते अतिशय श्रेष्ठ व मोक्ष देणारे आहे. हे तीर्थक्षेत्र वेदशास्त्रात त्रिभुवनपती भगवान गोविंदाचे अवतार स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक देव आणि महर्षी तेथे निवास करतात. मथुरा यमुनेच्या तीरावर अर्धचंद्राकार वसले आहे. या नदीत सर्व तीर्थांचा निवास आहे. हे स्थान परम आनंद देणारे असल्याने सुंदर वाटते. या ठिकाणी गोवर्धन पर्वत असल्यामुळे मथुरेची शोभा अधिकच वाढली आहे. तो पर्वत पवित्र वृक्ष लतांनी वेढलेला आहे. त्यावर 12 उपवने आहेत. याच पर्वताला अतिशय पुण्यमय सर्वांचे विश्रांती स्थान व श्रुतींचे सार सर्वस्व असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी आधार दिला आहे. त्यानंतर मथुरेहून वायव्येला बरेच दूर गेल्यावर सारथ्याला काश्मीर नावाचे नगर दिसले. तेथे शंखासारखा शुभ्र गगनचुंबी महालांच्या रांगा भगवान शंकराच्या जणू गडगडाटी हास्याप्रमाणे शोभत होत्या. तेथील ब्राह्मणांच्या शास्त्रकथा ऐकून मुकी माणसेही सुंदर वाणी व वाक्ये उच्चारू लागतात आणि देवासारखी शोभू लागतात. तेथे निरंतर चालणाऱ्या यज्ञांच्या धुराने आकाशमंडळ व्यापून राहिल्यामुळे ढगाच्या पाण्याने वारंवार धुतले गेले तरी आपला काळा रंग सोडित नाही. तेथे पूर्वजन्मीच्या अभ्यासाने परिपूर्ण असणारे विद्यार्थी गुरुजनांकडे येऊन सर्व कलांचा अभ्यास करतात. तसेच तेथे माणिकेश्वर नावाचे प्रसिद्ध असणारे भगवान शंकर मनुष्यांना वर देण्यासाठी सदैव निवास करतात. काश्मीरचा राजा माणिकेश याने दिग्विजयात सर्व राजांना जिंकून भगवान शिवांची स्थापना केली होती. त्यामुळे त्यांना माणिकेश्वर असे नाव पडले. त्याच मंदिराच्या दाराशी एका झाडाच्या सावलीत महात्मा रैक्व एका लहानशा गाडीवर बसून आपले अंग खाजवीत होता. अशा स्थितीत राजाच्या त्या सारथ्याने त्याला पाहिले. राजाने सांगितलेल्या निरनिराळ्या खुणावरून त्याने रैक्वाला तात्काळ ओळखले आणि त्याच्या चरणांना प्रणाम करून म्हटले, ब्रह्मन, आपण कोठे राहता? आपले पूर्ण नाव काय? आपण नेहमी आपल्या मनाप्रमाणे निरनिराळ्या ठिकाणी संचार करत असता, मग येथे कसे काय बसला? तसेच आपण आपला काय करण्याचा विचार आहे? सारथ्याचे हे बोलणे ऐकून परमानंदात्मक नसणाऱ्या महात्म्या रैक्वाने काही विचार करून त्याला म्हटले, आम्ही जरी पूर्ण काम आहोत, आम्हाला कोणत्याही वस्तूची जरी आवश्यकता नसली तरी कोणालाही ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार आमची सेवा करता येईल. रैक्वाचे मनोगत लक्षात घेऊन सारथी राजाकडे गेला. तेथे गेल्यावर राजाला नमस्कार करून त्याने हात जोडून सर्व समाचार निवेदन केला. ते सांगताना सारथ्याचा उत्साह ओसंडून जात होता. सारथ्याचे बोलणे ऐकून राजाचे नेत्र आश्चर्याने विस्फारित झाले. त्याच्या मनात रैक्वाचा सत्कार करण्याविषयी इच्छा बळावली. त्याने 2 खेचरे जोडलेल्या गाडीत मोत्यांचे हार, सुंदर वस्त्रे इत्यादी वस्तू ठेवून त्यात तो बसला व सोबत 1000 गायी घेऊन काश्मीर देशात जिथे रैक्व राहत होता तेथे गेला आणि आपण आणलेल्या साऱ्या वस्तू रैक्वाला समर्पण करून त्याने त्याच्या पुढे दंडवत घातला. परंतु
अत्यंत भक्तिभावाने चरणावर लुटांगण घातलेल्या राजा जानश्रुतीवर प्रसन्न होण्याऐवजी रैक्व खवळून म्हणाला, अरे राजा, मी असल्या प्रलोभनांना भुलणारा नाही, हे तुला ठाऊक नाही का? जा, घेऊन जा ही खेचरे जोडलेल्या वैभवशाली गाडी, मौल्यवान वस्त्रे, मोत्यांचे हार आणि दुधाळ गाई. रैक्वाचे हे रागाचे बोलणे ऐकून राजा भयभीत झाला. रैक्व शाप देईल म्हणून राजाला भीती वाटली. त्याने त्याचे दोन्ही पाय घट्ट धरले आणि भक्तियुक्त मनाने म्हणाला, कृपा करा महाराज, आपल्या ठिकाणी एवढे सामर्थ्य कसे आले ते मला समजावून सांगा. रैक्व म्हणाला, राजा, मी दररोज गीतेच्या 6व्या अध्यायाचा पाठ करतो, त्यामुळे माझे तेज देवांनाही असह्य झाले आहे. रैक्व म्हणाला, राजा, मी दररोज गीतेच्या 6व्या अध्यायाचा पाठ करतो, त्यामुळे माझे तेज देवांनाही असह्य झाले आहे. हे ऐकून राजाने रैक्वाकडून 6व्या अध्यायाचा अभ्यास केला, त्यामुळे त्याला मोक्ष मिळाला. इकडे रैक्व देखील भगवान माणिकेश्वराजवळ गीतेच्या मोक्षदायक 6व्या अध्यायाचा जप करत सुखाने राहिला. हंसाची रूपे घेऊन वर देण्यासाठी आलेले देवही चकित होऊन आपापल्या जागी निघून गेले. जो मनुष्य नेहमी या एकाच अध्यायाचा जप करतो, तो देखील भगवान विष्णूच्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात जराही शंका नाही. श्री कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान विष्णु की जय. माता लक्ष्मी की जय.